नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी प्रश्नपत्रिकेमध्ये पडणारा नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा क्वेश्चन इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये कसा लिहायचा त्याचा नमुना इथं देतीये. आणि त्याच्यासाठी आज आपण सब्जेक्ट घेतलाय, एक विषय घेतलाय, रिझन फॉर दी फेल्युअर स्टुडंट. अपयश विद्यार्थ्यांना मिळण्यापाठीमागचं कारण. आणि यावरती आपण एक पॅरेग्राफ लिहितोय. पहा, अगदी साध्या सुध्या शब्दांमध्ये इथं लिहिलेलं आहे. कसा लिहायचा त्याचा नमुना पुढील प्रमाणे पहा. रिझन फॉर दी फेल्युअर स्टुडंट्स. Students failing in examination is a matter of the serious problem for all. There are many reasons for this. Lack of proper study habits is one of the most important reason. For this they बघा, सगळ्यात पहिलं कारण त्यांनी सांगितलेलं की प्रॉपर स्टडी नसणं. देन रीड देअर द स्टडीज बुक्स विदाऊट रिअली मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे. बघा, म्हणजे पुस्तकांचा अभ्यास न करणं. देन दे रीड देअर द स्टडी बुक्स विदाऊट रिअली अंडरस्टँडिंग देम अँड लॅक ऑफ प्रॉपर अंडरस्टँडिंग लीड्स ऑफ द फेल्युअर. सगळ्यात जास्त कारण म्हणजे पुस्तकांचा अभ्यास न करणं, प्रॉपर अभ्यास न करणं. देन बघा, मोबाईल्स, कम्प्युटर्स, इंटरनेट, सोशल मीडिया, टी व्ही अँड फिल्म्स हॅव बी अल्सो अफेक्टेड द स्टडी. अर्थातच हॅबिट्स इट इज द स्टुडंट्स अँड अ कन्सिडरेबल नंबर ऑफ द स्टुडंट्स सिट विथ देअर आईज ग्लॅड्स टू बी अ टी व्ही, मोबाईल वॉचिंग देअर द फेवरेट प्रोग्राम्स ॲट दी मोस्ट कॉस्ट ऑफ दीज द स्टडी. म्हणजे डोळे विस्पारून फक्त टी व्ही, मोबाईल आणि बघायचं, फेवरेट गेम बघायचे, आणि यामुळं मग वेळ वाया जातो. आणि तोही एक कारण आहे की रिझन आहे की फेल्युअर स्टुडंट पाठीमागं. दे आर द प्रिपेअर टू वॉच दी फिल्म्स अँड ऑफ डे इग्नोरिंग स्टडीज. आणि मग त्यामुळं ते दिवस आणि दिवस बसतात बघत, आणि त्यामुळं स्टडीकडं म्हणजेच अभ्यासाकडं दुर्लक्ष केलं जातं. Many students come to be from the environment where there is the proper motivation for the study. अवतीभोवतीचा समाजसुद्धा कारणीभूत असतो. आणि प्रॉपर बघा, मोटिवेशन नसेल, जर कोण सल्लामसलत करणारं किंवा कोण उपदेश करणारे नसतील, तरीसुद्धा मुलांमध्ये फेल्युअरचं कारण वाढत जातं. दे हॅव द फ्रेंड्स whose miss classes and get bad habits, get there the money through and the robbing on the cheating. The students with such as the friends thinks that they too we can do the is no one that inspires them to have a high aim in our life. जर आपण एखाद्या कोणाकडून प्रेरणा घेत नसेल, विदाऊट प्रेरणा किंवा विदाऊट एम आपण सक्सेस होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मग फेल्युअर होण्यापाठीमागची कारणं कोणती याच्यावरती लिहिलेला हा एक छोटासा पॅरेग्राफ. बघा, मार्च 2023च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेला प्रश्न, हाऊ टू रिझन किंवा रिझन फॉर दी फेल्युअर स्टुडंट. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं थोडक्यात लिहायचा प्रयत्न करा.